मल्टी टाइम फ्रेम चार्ट ॲनालिसिसनुसार आपण बेल या स्टॉकचं ॲनालिसिस करत आहोत. मी इथे लेफ्ट हँड साईडला एक मंथलीचा चार्ट लावलेला आहे, एक राईट हँड साईडला मी विकलीचा चार्ट लावलेला आहे. आणि इथेच आपल्याला कळून येतं आहे की हे सगळं खाली खाली जाण्याची शक्यता दिसते, चार्टच मला सांगतायत. आता अशा वेळेला आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल तर या विकलीच्या चार्टकडे पाहिलं तर ह्याचा रेजिस्टन्स होतो आहे 252 आणि मेजर रेजिस्टन्स होतो आहे 267. आता हा जर 267च्या वरती क्लोज झाला तर वरती जाईल आणि हा जो लो आहे 240, या 240चा एक सपोर्ट लेवल होतो आहे. हा ह्याच्या खाली क्लोज झाला तर खाली जाईल. आता कुठपर्यंत जाईल ही लेफ्ट हँड साईडच्या चार्टनुसार तुम्हाला कळू शकेल की आजूबाजूला कुठेतरी या प्राईसच्या इथे कुठेतरी जाऊ शकेल. जर तो 240च्या खाली ब्रेक डाऊन झाला तर हे जे ॲनालिसिस आहे मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस आहेत. या मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिसमध्ये आपल्याला वेगवेगळे इंडिकेटर्स, त्याचं कोरिलेशन, बरंचसं काही बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करून ॲनालिसिस केलं जातं. आता अशा पद्धतीचं ट्रेड्स आम्ही देतो. ट्रेड्स अशा पद्धतीने जे ट्रेड्स येतात ते आम्ही आपल्याला पोचवत असतो. तुम्हाला जर असे ॲक्युरेट ट्रेड हवे असतील तर आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा, murlixeasyinvest.com, murlixeasyinvest.com. आता हे जर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशनल पर्पज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा ट्रेड सजेस्ट करत नाही, मी फक्त ॲनालिसिस सांगतो आहे तुम्हाला. मी संजय लाड, सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट. यामध्ये ट्रेड मी तुम्हाला सांगितलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. थँक्यू.